सुंदर तेजा उभा विठेवारी करा काटावरी देवोजी देवोनी कर काटेवरी देवोजी सुंदर तेजा आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे मकरा कुंडले गणपती भवानी मकरा कुंडले गणपती भवानी मकरा कुंडले गणपती भवानी कंठी कौतुकावनी विराजिता कंठी कौतुकावनी विराजिता कंठी कौतुकावनी विराजिता मकरा कुंडले गणपती भवानी कंठी कौतुकावनी विराजिता कंठी तुळसी हार गळा काठी पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर तुळसी तुका मने माझे तुका मने माझे
सुख आवडीने तुळशी हार गोळा नाचे पितांबर तुळशी हार गोळा नाचे पितांबर बाई मुख आवडीने बाई मुख निरंतर हे शिराला निरंतर हे शिराला तुळशी हार गोळा नाचे पितांबर तुळशी हार गोळा नाचे पितांबर निरंतर हे शिराला लोचनी रूप पाहता लोचनी रूप रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो
सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे बाप रखुमा देवी बरा बाप रखुमा देवी बरा तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा बाप रखुमा देवी बरा बाप रखुमा देवी बरा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा
सोडवलं माझा स्वामी विठ्ठल चिंतन प्रगट नामाचे चिंतन प्रगट नामाचे चिंतन प्रगट विठ्ठल 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 विठ्ठल
चार. नामाचे चिंतन प्रगट पसारा असा नटे करा जेथे तेथे सोडविल माझा स्वामी निच्छेसी प्रतिज्ञादासी केली आम्ही गुण दोष नाही पाहत कीर्तनी प्रेम चक्रपाणी वश्य होय सोडविल माझा स्वामी निच्छेसी प्रतिज्ञादासी केली आम्ही तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठडाते सोडविल माझा स्वामी निच्छेसी प्रतिज्ञादासी केली आम्ही विठ्ठल विठ्ठल प्रथमन्वन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवल्या माथा साष्टांग करी नमन दंडवत आता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते रेखा तया माझे नमन दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल मात्रा उच्चारिती जन तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकाळ नामा म्हणे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नामाचे चिंतन प्रगट पसारा असा लतिकारा जेथे तेथे सोडविल माझा स्वामी निच्छेसी प्रतिज्ञादासी केली आम्ही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहुनिवासी वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जनबोधक संसार गतिरोधक पंढरीपती साधक जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणांचा अभंग असून नामपर प्रकरणातला आहे विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरा म्हणतात जेथे असाल तेथे नामचिंतन करा म्हणजे आपण जिथं आहोत तिथंच नामचिंतन करा तर नामचिंतन करा आणि त्याचा प्रचार प्रसार करा अशा प्रकारे नामचिंतन झाल्याने माझा स्वामी 100% आपल्याला या भवसागरातून सोडवेल अशी प्रतिज्ञा जगद्गुरु तुकोबरा करतात अशा प्रकारे विठ्ठल विठ्ठल
माझा जो भगवान परमात्मा आहे तो त्या साधकाची गुण दोष पाहत नाही आणि तो प्रेमाने आणि भावाने वश्य करतो. ह्या झाल्या आजच्या ठळक बातम्या. पुढे यांचा विस्तार. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा की सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका वाकी शिवणे या गावात 1.5 दिवसीय गोरोबा काकांच्या पुण्यतिथी निमित्त हा वैष्णव मेळावा त्याची कुंभारा परिवारातर्फे आजची पहिल्याच दिवसाची पहिलीच चक्री कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या लेकराच्या वाटेला आली असून ती मी फुल नाही पण फुलाची पाकळी या न्यायाप्रमाणे आपण सर्वजण करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल आपण खूप मागे आहोत मंडळी. का बरं विचारा नका. अहो विचारा का हा असं बोला जरा मग मला कळेल. कारण आपण या भारत सारख्या देशामध्ये जन्माला आलो. काय या भारत सारख्या देशामध्ये आमचे नाथबाबा म्हणतात भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तव भाग्याची संपत्ती. आपण खूप भाग्यवान आहोत की आपण या भारत सारख्या देशामध्ये जन्माला आलो. आमचे राष्ट्रसंत तुकडोजी म्हणतात जहा डाल डाल पर सोने की चिड़ी या करती है बसेरा भारत देश है मेरा भारत देश है मेरा जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा भारत देश है मेरा भारत देश है मेरा. अजून एक वर्णनातून राष्ट्रसंत तुकडोजी म्हणतात चरित्र भारत का है धन विशाल भारत का है मन विशाल भारत का है मन सतत कड्या नया जमाना नवा जमाना आपलं दुसरं वाक्य असं की आपण या महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये जन्माला आलो. का बरं? कारण महाराष्ट्र राज्य ही इतर देशांमध्ये संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. जेथे हरीचे दास जन्म आपले तिसरं भाग्य असं की आपण या पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला आलो. कारण ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया तुका झाला से कळस पूजन कराचा अवकाश. आमचे जगद्गुरु संत जगद्गुरु संत श्रीपाद बाबा म्हणायचे सने फुटाने खावे पण पुण्यात राहावे. वास्तविक पाहता ते होते नाशिक जिल्ह्याचे परंतु वर्णन करतात ते पुणे जिल्ह्याचं. का बरं? काय या पुणे जिल्ह्यामध्ये तर
पुणे जिल्ह्यामध्ये खूप काही पण आता मला सांगायला वेळ नाही, आपल्याला वेळ खूप कमी आहे, आधीच कीर्तनाला खूप उशीर झालाय. विठ्ठल आपलं चौथं वाक्य असं की आपण या मावळ तालुक्यामध्ये जन्माला आलो. काय या मावळ तालुक्यामध्ये, तर मावळ तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय. अजून किती काय सर्वांनी हात वर करून माझ्या मागे एकदम हात वर करा. सह्याद्री का कनकन बोले छत्रपती शिवाजी माऊली शिवाजी महाराजांबद्दल सांगत जातो खूप काही हो. त्यांचं काय कर्तृत्व आहे तर ऐका. 2 आधार सैनिकांबरोबर लढतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 2 तासांवर शत्रूचा तंबू चढून गेलो त्याचं नाव संताजी. आणि वाघाच्या जबड्यात घालून हात मोजी न दात त्यांचं नाव छत्रपती संभाजी. या सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. काय बोलावं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. जेवढं बोलून तेवढं कमीच आहे. या संपूर्ण देशामध्ये त्यांचं एकही मंदिर नाही बरं का, एकही मंदिर नाहीये. पण जी काय आज आपली मंदिर सुरक्षित आहेत ना ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. एक प्रसंग आहे शिवाजी महाराजांचा, तो आपण सगळं म्हणूयात. काया राणी तळपत होते तिच्या रूपाचं. काया राणी तळपत होते तिच्या रूपाचं. अशी ते कधी होती मुसलमानाची. अशी ते कधी होती मुसलमानाची. मावळ्यांनी महाराजांसमोर कल्याणच्या सुभेदाराने सून नजरावरून पेश केली. महाराजांनी तिकडे पाहिले आणि राणी साहेबांना म्हणाले की तिचा साडी चोळी देऊन सन्मान करा आणि हिला कल्याणच्या सुभेदाराकडे सुरक्षित पाठवा. तिला कुठलीही इजा होता कामा नये. मातेचा परस्त्रीला मातेचा मान मानणारा माझा राजा. पुढे तो शाहीर काय म्हणतो नीट लक्ष देऊन ऐका. काया राणी तळपत होते तिच्या रूपाचं. काया राणी तळपत होते तिच्या रूपाचं. अशी ते कधी होती मुसलमानाची. कधी होती मुसलमानाची. त्या तरुणीला आई म्हणाला
मानणारा माझा राजा, मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न, कुठून आलं हे कर्तृत्व, कुठून आलं हे त्याग, कुठून आलं हे बलिदान? तर अधिकृत गुरु परंपरेला शरण जाऊन त्या लोकांनी ती रीत, ती प्रोसिजर समजून घेतली. म्हणून हे त्याग, कर्तृत्व, बलिदान. आपल्याला जर असं वाटत असेल की बाबा आपल्याकडून पण त्याग, बलिदान किंवा क्रांती असे घडावी, तर तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा, जेथे तेथे असाल ते करा, जेथे तेथे सोडविला माझा स्वामी निश्चयेचे, सोडविला माझा स्वामी निश्चयेचे. ते करा, जेथे असाल ते एक दृष्टांत सांगते, ऐका. पूर्वीच्या काळात लाईटी वगैरे काही नव्हत्या. पूर्वीच्या काळात कंदील असायचे. त्यावेळेला कंदील एक दिवस लावल्यानंतर एका दिवसानंतर त्याचा उजेड कमी कमी होत जायचा. मग तो माणूस काय करायचा, ते कंदिलाची वरची काच काढायचा आणि तिला बाहेरून पुसायचा. बरोबर का? कुठून? बाहेरून नाही हो, आतून पुसायचा तो. का बाहेरून? आतूनच पुसायचा. का बरं? काजळी आतून होती की बाहेरून होती? आतून. मग तसंच हे भगवंताचं नाम आहे, चिंतन आहे, ते कुठून आहे? आतून आहे की बाहेरून आहे? मग आपण कुठून करतोय? आपण बाहेरून करतोय. मग तसंच मी अविवेकाची काजळी, मग ते विवेक दीपोजई, ते योग्या पाहे दिवाळी निरंतर. ती काजळी जशी आतमधून आहे, तसाच आपला परमात्मा म्हणजेच नामचिंतन ते सुद्धा आत्मनूच आहे. वैकुंठवासी श्री गुलाबबाबा जाधव यांचं एका कीर्तनात वाक्य ऐकलं होतं. तव्याचा जाय भुरसा, मग तो सहजची होय आरसा. ते म्हणायचे, तव्याला जर 1 वर्ष घासत राहाल तर काय तयार होईल? त्याचा आरसा तयार होईल. बरोबर ना? तसंच बाबा म्हणायचे, घासत राहा म्हणजे नामचिंतन करत राहा. गात जागा, आपले गुरुवर्य वत्सल काका नेहमी म्हणत असतात, एकतर हे नाम कळत नाही, बरं कळालं तर वळत नाही, बरं वळालं तर रुचत नाही, बरं रुचलं तर पचत नाही. तसंच आहे, एकतर हे नाम मिळतं, एकतर हे नाम मिळत नाही, बरं मिळालं तर कळत नाही, बरं कळालं तर वळत नाही, बरं वळालं तर रुचत नाही, बरं रुचलं तर त्या माणसाच्या इतका भाग्यवान कोणीच नाही. विठ्ठल काय करावं लागेल? मी एक दृष्टांत सांगते, ऐका.
एक पहिलवान असतो आणि त्याचा शिष्य एक पहिलवान असतो आणि त्याचा गुरु वस्ताद. एक दिवशी पहिलवानाला काय बुद्धी सुस्ती काय माहिती, तो त्याच्या वस्तादाकडे येतो आणि म्हणतो, वस्ताद मला तुमच्याशी कुस्ती खेळायची आहे. मग ते वस्ताद म्हणतात, अरे तू येडा की खोळा, माझ्याशी कुठं कुस्ती खेळतो, मी तर तुझा वस्ताद आहे ना. तो म्हणतो, नाही मला तुमच्याशी खेळायचीच आहे. तो म्हणतो, नाही अरे ऐक, माझ्याशी कुठे खेळतोस तू कुस्ती, नाही मला खेळायचीच आहे. मग त्याचे वस्ताद म्हणतो, तुला खेळायचीच आहे का? तो म्हणतो, हा मला खेळायचीच आहे. मग त्या दोघांची तारीख वार सगळं ठरलं. तो पहिलवान हिंद केसरी झाला होता. मग कुठून कुठून त्या पहिलवानाला बघायला खूप लांबून लांबून लोक आलती, कारण पहिलवान आणि वस्तादाची कुस्ती म्हटल्यावर खूप लांबून लांबून गर्दी आली होती, खूप गर्दी. दोघं उतरले आखाड्यात आणि झाली कुस्ती सुरू. कुस्ती सुरू झाली, डोळ्याची पापणी लवत नाही तर त्या वस्तादानं पहिलवानाला चितपट केला. काय केला? चितपट केला. आता मला सांगा, असा टाळ्यांचा गडगड झाला, टाळ्या वाजल्या एकदम जोरात झाले, हळवे जोरात टाळ्या वाजल्या, एकदम टाळ्याचा कडकडाट झाला. पण तो नंतरून त्याच्या वस्तादाकडे आला, पहिलवान वस्तादाकडे आला आणि पहिलवान वस्तादाला म्हणला, वस्ताद तुम्ही हा डाव मला कधी शिकवलाच नाही हो, मी तुमच्याकडे सगळे डाव शिकलो पण हा डाव काही तुम्ही मला कधी शिकवलाच नाही. तर त्याचा वस्ताद हसून म्हणतो, अरे तुझ्यासारख्या आडभंग शिष्यासाठी असे डाव राखीव ठेवावे लागतात विठ्ठल. त्याला ते पचलं नाही, त्याला अहंकार झाला की मी आता हिंद केसरी झालोय, असं केसरी झालोय, तसं केसरी झालोय, मी माझ्या गुरूंसोबत लढू शकत नाही का? तर त्याला हा अहंकार झाला. पण एक ध्यानात ठेवा, गुरूंना आणि सद्गुरूंना कधीच विसरू नका, विसरू नको साधका विसरू नको, विसरू नको माझ्या श्रीपाद भावना, विसरू नको साधका माझ्या रंगात भावना, विसरू नको साधका माझ्या श्रीपाद भावना, विसरू नको साधका विसरू नको, विसरू नको साधका माझ्या श्रीपाद भावना, विसरू नको साधका माझ्या रंगात भावना, विसरू नको साधका माझ्या श्रीपाद भावना, विसरू नको साधका कितीही अहंकार झाला ना बाबा हो, तरी आपल्या गुरूंना कधीच विसरू नका. कितीही काही झालं तरी कधीच विसरू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
एक दृष्टांत सांगते ऐका. प्रभू श्रीराम आणि अहिरावण यांचं त्यावेळेस जेव्हा युद्ध चालू होतं त्यावेळेस प्रभू श्रीराम ते बाण मारायचे त्या अहिरावणाला, पण अहिरावणाच्या छातीत तो बाण पडला की जिकडे तिकडे रक्ताचे थेंब पडायचे. ते थेंब जिथे जिथे पडायचे ना तिथून अनेक अहिरावण तयार व्हायचे. असं घनघोर अशा प्रकारे युद्ध चालू होतं. एक दिवस हे हनुमंतरायांनी हे बघितलं, काही सुचेना त्यांना. त्यामुळे मग ते अहिरावणाच्या पत्नीकडे गेले आणि म्हणाले, माते काय काय बाबा ह्याचं वर्म की अहिरावणाला आम्ही इतके बाण मारतोय, पण जेवढे बाण मारू जेवढे रक्ताचे थेंब पडतात त्यातून अनेक अहिरावण तयार होतात, काय याचं वर्म. तर मग अहिरावणाची पत्नी हसत म्हणते, हनुमंता तू काय माझं कुंकू पुसायचा विचार करतोस का रे. हनुमंतराय नम्र होऊन म्हणतात, नाही माते, धर्माचं कार्य करा काहीतरी. इतक्या दिवस तुझ्या नवऱ्याने अधर्माचंच कार्य केलंय, मग आता जाता जाता धर्माचं कार्य करायला काय हरकत आहे. मग ती ही विचार करते, बाबा आपला नवरा नेहमी अधर्माचंच कार्य करत आलाय, मग धर्माचं कार्य करायला काय हरकत आहे. तर ती म्हणती, चालेल मी सांगेल तुला, पण माझी एक अट आहे. तो म्हणतो, काय अट आहे माते सांग बरं. मग अहिरावणाची पत्नी म्हणते की एकदा तरी श्रीरामांनी माझ्या सेजेवर म्हणजे खाटेवर यावं आणि हनुमंतांनी डोळे बंद केले, काही सुचेना त्यांना. मग ते म्हटले, हो मला मान्य आहे, पण माझी सुद्धा जेव्हा प्रभू श्रीराम इथे येतील तिथे जर काही गडबड घोटाळा झाला तर ते त्याच पावली माघारी येतील. तिला दोघांना ते अटी दोघांच्या मान्य झाल्या आणि मग ती सांगायला लागली की स्वर्गातून भुंग्यांच्या रूपाने जे येतात ते रक्तांच्या थेंबापासून भुंगे येतात, ते भुंगे भुग्यांच्या पासून स्वर्गातून भुंगे येतात. विठ्ठल विठ्ठल. स्वर्गातून अमृत रूपानं भुंगे येतात आणि ते भुंगे जेव्हा जेव्हा रक्ताचे थेंब पडतात तेव्हा त्या भुंग्यांच्या रूपानं अनेक अहिरावण तयार होतात. तर त्याने ते ऐकलं आणि मग जेवढे काही स्वर्गातून भुंगे आले होते तेवढ्या सगळ्यांना मारून टाकलं आणि मग आला भुंग्यांचा बॉस. मग तो म्हटला, मला मारू नका प्लीज, मला जाऊ द्या, मला मारू नका. तर मग हनुमंतराय म्हटले, बरं मी तुम्हाला जाऊन देतो, पण जाता जाता तुम्ही माझं एक काम करायचं. ते म्हटलं, काय काम असेल ते सांगा, पण मारू नका. मग ते म्हणतात, अहिरावणाच्या घरी जायचं, त्याची बायको असेल घरी तिथे, त्यांचा सेज जो आहे ना तो आतून पूर्ण पोखरून काढायचा. तर तो म्हणला चालेल. तर मग ते काम फत्ते झालं आणि इकडे मग अहिरावणाचा वध झाला. प्रभू श्रीराम आणि हनुमंतराय एकत्र बसले होते. तर तेव्हा हनुमंतराय प्रभू श्रीरामांना म्हणतात, प्रभू मी अहिरावणाच्या पत्नीला एक वचन दिलं होतं. तर मग प्रभू श्रीराम म्हणतात, काय वचन दिलं होतं हनुमंता. तर मग हनुमंतराय म्हणतात, तुम्ही एक दिवस तरी तिथे सेजेवर जाल अशी तिने मला अट घातली होती. तर प्रभू श्रीरामांनी मागचा कुठला विचार कुठलाच न करता ते त्यांच्यासोबत गेले. ते दोघेही गेले. तिथे सेजेवर हात ठेवणार तेवढ्यात शेज कोसळला, म्हणजे खाट कोसळली. तर त्यानंतर त्याच पावली ते मागे आले. आता दृष्टांत संपला, सिद्धांतकडे. याचा सिद्धांत असा की बाबा प्रभू श्रीराम एक पाणी एक वचनी एक पत्नी असताना सुद्धा हनुमंतरायांच्या वचनासाठी जाऊ शकतात. तर मग अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकाराम महाराजांनी केलेली प्रतिज्ञा का पूर्ण होऊ शकत नाही. सोडविल माझा स्वामी निश्चयसे, 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 सोडविल माझा स्वामी निश्चयसे.
केली आम्ही. ही प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकते म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी ही प्रतिज्ञा केली. हा भाव कोणाकोणाला तयार झाला तर हा भाव सगळ्याच संतांना तयार झाला. हा भाव ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा तयार झाला. आलिंगन सुख वाटे आलिंगन सुख वाटे आलिंगन सुख वाटे प्रेमे चिदानंद जगद्गुरु तुकाराम महाराजांना सुद्धा तयार झाला. मन हे वेडे झाले भांबावला रे. मन हे वेडे झाले सगळ्या संतांना प्राप्त झाला. पण आपल्याला का होत नाही? कारण आपण ते आतून करायचं असतं ते आपण बाहेरून करतो, त्यामुळे आपल्याला होत नाही. जर आपली तयारी नसेल की बाबा हे जे नाम आहे ते करायची तयारी नसेल तर आमचे नाथ महाराज म्हणतात हे जरी नाही कळलं बघ
तुम्ही डुबुडुबु ऐका, डुबुडुबु ऐका. हात वरती करा सगळ्यांनी. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, हे जर आमची करण्याची तयारी नसतात तर आमचे नाजवा म्हणतात, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. हे जर तुम्हाला नाही कळलं तर दुसरा येईल. आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, एका जनार्दनी आमचे काय जाईल, आमचे काय जाणार आहे, सगळं तुमचंच जाणार आहे, आमचं काय जाणार आहे का. तुम्ही नाही केलं तर तुमचं जाणार आहे, आम्ही नाही केलं तर आमचं जाणार आहे. पण ते केलं पाहिजे, असं नाही की नाही केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. विठ्ठल माझा भगवान परमात्मा त्या साधकाची गुण दोष पाहत नाही आणि तो प्रेमाने आणि भावाने वश्य होतो. हेच तुकोबरा या अभंगाचं तिसरे चरण सांगतात. गुण दोष नाही पाहता कीर्तने, गुण दोष नाही पाहता कीर्तने, गुण दोष नाही पाहता कीर्तने, गुण दोष नाही पाहता कीर्तने. प्रेमे चक्र पाणी वश होय, प्रेमे चक्र पाणी वश होय, सोडविना स्वामिनीच येती, सोडविना स्वामिनीच येती. प्रेमे वश होय चक्र होईल, प्रेमे वश पाणी वश होईल, स्वामिनीच येती, सोडविना गुण दोष नाही पाहत कीर्तनी, प्रेम चक्रपाणी वश होय. विठ्ठल विठ्ठल. महाराज, कलेनं राजा जिंकता येतो, कलेनं राजा जिंकता येतो. तसंच पैशाने बायकोला जिंकता येतं, तसंच प्रेमाने देवाला जिंकता येतं. तसं आपण जिंकलं पाहिजे देवाला. कसं तर प्रेमाने जिंकलं पाहिजे, पण आपण ते चिंतन करत नाही, त्यामुळं देवाकडे ते प्रेम जात नाही. देवाकडे एकदा प्रेम गेलं की देव आपोआप आपल्याला भेटायला येतो. विठ्ठल हे करण्यासाठी आपल्या इंद्रियांना वळण लागलं पाहिजे. रोज चिंतनाला बसायचं वळण लागलं पाहिजे, पण ते वळण लागत नाही. एक दृष्टांत सांगते ऐका. एक मुलगी असती, तिला अंगठा चोखायची सवय असते, पण तिची सवय जातच नसती. ती कितीही प्रयत्न केला तर तिची सवय जातच नाही बरं का. म्हणजे एक प्रकारे तिच्या इंद्रियांना वळण लागलं. तिच्या इंद्रियांना काय लागलं? वळण लागलं. ती खूप प्रयत्न करायची, असं नाही की प्रयत्न नाही करायची, खूप प्रयत्न करायची ती की बाबा सुटावा तिचा अंगठा म्हणून. तिचे घरचे मम्मी पप्पा सगळे ओरडायचे, पण तिला काय तो अंगठा सुटला नाही. का बरं? तिच्या इंद्रियांना वळण लागलं. मग तसंच वळण आपल्या इंद्रियांना लागलं पाहिजे ना. अंगठा चोखायचं नाही बरं का. काय तर तुम्ही पण सुरू करता आज बसून. अंगठा चोखायचं नाही, देवाचं नामचिंतन करण्याचं आपल्याला वेळ लागलं पाहिजे. आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून मीच आहे बरं का. हे सिक्रेट आहे बरं का आपल्यातलं. कोणाला सांगायचं नाही बाहेर. कोणाला आता मी सगळ्यांना बघितलंय कोण कोण येतं, आणि कोणाला जर बाहेर कळलं ना मग तुम्ही आणि मग मी बरं का. हे सिक्रेट आहे आपल्यातलं. सिक्रेट कोण कोणाला सांगतं का? नाही सांगत. मग कोणीच बाहेर सांगायचं आहे की खरं बोललंय मी, काय खोटं बोलले का नाही. सगळ्यांना कळतच ते आहे का नाही. विठ्ठल
वळण लागलं होतं म्हणून ते सुटत नव्हतं. तसंच तुकाराम महाराज म्हणतात चौथ्या चरणात की बाबा आपल्या सुद्धा इंद्रियांना वळण लागलं पाहिजे. तो कडू असलेला प्रपंच आपल्याला गोड वाटला पाहिजे. हेच तुकडे अभंगाचं होतं. तुका म्हणे कडू वाटतो तुका म्हणे कडू रोकडे रोकडे रोमांच कंठ लाटे रोकडे रोमांच कंठ लाटे सोडविन माझा स्वामिनी जये सोडविन माझा स्वामिनी जये रोकडे रोमांच विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार विठोबार कुमाये विठोबार कुमाये